हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान आरोग्य मंदिरात गेल्या काही दिवसापासून औषध व गोळ्यांचा तसेच इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आला असून सर्वसामान्य रुग्णांना चेकअप केल्यानंतर कमी प्रमाणात औषधे दिली जात असल्याची चर्चा होते। परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे काही नागरिकांनी याबाबत तक्रार दाखल केली असून कुंभोज प्राथमिक आयुष्मान मंदिरासाठी आवश्यक तितक्या प्रमाणात औषध पुरवठा करावा, त्याच पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य उपचारासाठी आवश्यक असणारे इंजेक्शनची सोय करावी अशी मागणी करण्यात आली। कुंभोज, हिंगणगाव, बुवाचे वाठार, नेज व दुर्गेवाडी या गावासाठी आयुष्मान मंदिराची सोय करण्यात आली असून जर आरोग्य मंदिरातच औषध व इंजेक्शन उपलब्ध नसतील तर रुग्णांनी जायचं कुठं असा सवाल निर्माण झाला आहे। परिणामी सर्वसामान्य रुग्णांमध्ये आयुष्मान मंदिरातील सेवेबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय। आरोग्य कर्मचारीही रुग्णांशी उद्धट भाषेत बोलत असल्याची चर्चा होते। परिणामी सदर काही आरोग्य कर्मचारी उपचारासाठी तारदा येथे जा अशा सूचना करत असल्याचे चित्र दिसत आहे। 20,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या कुंभोज गावात नागरिकांच्या मागणीनुसार प्राथमिक आरोग्य मंदिराची स्थापना करण्यात आली। त्याचे उद्घाटन होऊन अजून 2 महिने व्हायच्या आतच आयुष्मान मंदिरात औषधांचा तुटवडा भासत असल्याने नूतन आरोग्य मंत्र्यांनी सदर आरोग्य मंदिरात लक्ष घालून त्यातील खऱ्या अर्थाने मंदिराचे रूप द्यावे अशी मागणी कुंभोज ग्रामस्थातून होत आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। नमस्कार, माझं नाव स्वाती सयाजी सोळशे। मी बाबासाहेब पाटील कॉलनी मनेनमाळ उंचगावमध्ये माझा घरीच निशा कलेक्शन नावाचा कापड व्यवसाय आहे। जेव्हा मला दुकानासाठी भांडवलाची गरज होती त्यावेळी मला महालक्ष्मी भिशी समजली। त्यावेळी मी सेव्हिंग करून मला महालक्ष्मी भिशीकडून भांडवल उभं करण्यासाठी मदत झाली। मी महालक्ष्मीच्या भिशीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन मी माझं तिथं सेव्हिंग अकाउंट उघडलं। माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा महालक्ष्मी भिशी जॉईन करा आणि आपला व्यवसाय वाढवा।